माणसाची उन्नती किंवा माणसाची गरिबी, माणसाची श्रीमंती किंवा एखादा माणूस गरिबीतून श्रीमंत होतो किंवा श्रीमंतीतून गरीब होतो. याचा आणि वास्तुशास्त्राचा काही संबंध आहे का? तुमची जर वास्तू 100%. ठीक नसेल, शास्त्रानुसार नसेल, तर श्रीमंत माणूस गरीब होणं अशी काही उदाहरणं आहेत का? हां, बरेच उदाहरणं आहेत असे. एक सांगू शकताय? माझे एक क्लायंट आहेत, हं, ठीक आहे. त्यांची एक फॅक्टरी होती गुजरातमध्ये, ठीक आहे. जेव्हा पण आपण फॅक्टरीचं जेव्हा व्हिजिट करतो ना, हं, तर फॅक्टरीबरोबर घराचं पण व्हिजिट करतो. हं, फक्त फॅक्टरीची व्हिजिट करून नाही चालणार. हं. कारण माणसाचा सोर्स कुठे आहे? तो घरी जातोय, 8 तास तिथं राहतोय. बरोबर, बरोबर. त्या घराची रचना व्यवस्थित असेल तर फॅक्टरी डायरेक्टली तशी भेटते. हं, हं, फक्त आपण फॅक्टरी बघून नाही चालणार. तर त्या दोघांचं सिंक्रोनाइज आहे का? हं, हं, तर ही गोष्टी बघितली. हं, त्या फॅक्टरीमध्ये बघत होतं, की अरे फॅक्टरीमध्ये तर गोष्टी चांगल्या आहेत. हं, मग सोर्स कुठे आहे याचा? हं, प्रॉब्लेम काय? तर तो प्रॉब्लेम त्यांचे 3 पार्टनर होते. मग हं, तिन्ही पार्टनरचे आपण काय केलं, घर इंडिव्हिज्युअल पाहिलं. हं, ज्यावेळी घर बघितलं तर सगळ्यात एक कॉमन फॅक्टर आला, की सगळ्यामध्ये आग्नेय डिस्टर्ब होता. हं, हं, हं. आणि जेव्हा तो आग्नेय डिस्टर्ब होता, तर ती अक्षरशः कंपनी कर्जबाजारी झाली. बापरे! ठीक हं, आहे. 20 करोडचा लोन होता त्यांच्यावर. हं, ठीक आहे. आणि मग त्यांचं असं झालं होतं, की आमचे जेवढे पण पैसे ते सगळे ई-एम-आयमध्येच चाललेले आहेत. हं, हं, म्हणजे हं, इट मीन्स एवढा मोठा हप्ता तिकडे जातोय, की ज्याच्यामुळं सर्व्हायव्हलला प्रॉब्लेम येतोय. ज्यावेळी आम्ही करेक्शन केलं, घराचे करेक्शन केलं आणि इंडिव्हिज्युअली त्यांच्या तिघांची कुंडली बघून हं, त्यांना काही उपाय सांगितले. हं. आणि जेव्हा उपाय केले, तर त्यावेळी विदिन अ 2 इयर्समध्ये त्यांचे बऱ्यापैकी गोष्टी सॉर्टेड झाल्यात. हं. आज ती कंपनी चांगल्या पद्धतीने स्टँड करते.